Good afternoon. Today we are taking our syllabus 1.8, that is the speed control of three-phase induction motor. So going to the today's context, we are very well known that about induction motor is widely used after 1970 decade, and as per requirement the various types of speed ranges requirement means for conveyor speed is near about 10 rpm to 50 rpm. For lift or hoist it may be 10 to 25 rpm. For drilling machine its speed ranges from 1500 rpm to 3000 rpm, and for CNC its speed range is from the 10,000 to 50,000. means for high speed application is also induction motor are used. म्हणजेच इंडक्शन मोटर आपण वेगवेगळ्या स्पीडसाठी यूज करतोय. जर ड्रिल मशीन बघितलं तर ड्रिल मशीनला आपल्याला माहिती आहे सर्वांना की स्पीड 1500 ते 3000 लागतं आहे. त्यानंतर कन्व्हेयरसाठी ते 10 RPM ते 50 RPM असतं आहे. त्यानंतर आपण हे पण पाहिलं होतं की लिफ्टसाठी ते 5 ते 25 RPM पर्यंत आपल्याला स्पीड मेंटेन ठेवावं लागतं. तर ॲज पर रिक्वायरमेंट स्पीड कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाऊ here as per application demand induction motor speed required variable, hence speed control techniques is important. Following are the some methods. First method is a pole changing, second method is a variable voltage variable frequency method. Then we can see also stator resistance control, then frequency control. First of all see first method, म्हणजे पहिल्यांदा आपण पाहूया पोल चेंजिंग मेथड पाहूया. सर्वांना माहिती आहे की आपण सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला पाहिलेला होता. NS इज इक्वल टू 120 F/P. म्हणजे या ठिकाणी F काय फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय व्होल्टेज, P नंबर ऑफ मशीन पोल. देअरफॉर म्हणजेच सिंक्रोनस मशीनचं स्पीड हे इनवर्सली प्रोपोर्शनल असतं पोलला. आता आपण अज्यूम करूया फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट, आणि हा जो टेबल दिसतो टेबलवरून तुम्ही पाहून घ्या. या फॉर्म्युल्यामध्ये आपण वेगवेगळ्या पोल्स पाहिलेले आहेत 2, 4, 6, 8 आणि 10, आणि त्याच्या अकॉर्डिंगली सिंक्रोनस स्पीड आली NS 3000, 1500, 1750, 600. म्हणजे आपण काय करू याच्यामध्ये ही एक केस घेऊया आणि ही एक केस घेऊया. आपण ह्या दोन केस घेऊया. आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर व्हॅल्यू टाकल्या NS सुद्धा या केसमध्ये किती येईल 120 इंटू फ्रिक्वेन्सी 50 डिवायडेड बाय पोल 2 किती, हे 2 इंटू 60 म्हणजे झालं 60 इंटू 50 3000 RPM आलं. आणि सेम आपण आता 4 पोलसाठी पाहूया 120 इंटू 50 डिवायडेड बाय 4 41 आणि हे 30 इंटू 50 1500. म्हणजेच पहिल्या केसमध्ये पोल 2 आहेत, दुसऱ्या केसमध्ये पोल 4 आहेत. तर जे सिंक्रोनस स्पीड आहे म्हणजे ते किती आलं आहे 3000 नंतर 1500 RPM आलेलं आहे. म्हणजेच त्याच्यानुसार आपण बघितलं जसे जसे नंबर ऑफ पोल काय होतील वाढत जातील, सिंक्रोनस स्पीड काय होतं आहे कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजेच काय होते सिंक्रोनस स्पीडच्या जवळपास एक नो लोडला 40-50 RPMचा फरक पडतो.
तेवढं आपल्याला ॲक्च्युअल स्पीड भेटेल. म्हणजेच नंबर ऑफ पोल्स इन्क्रीजेस, सिंक्रोनस स्पीड डिक्रीजेस. पोल इन्क्रीजेस, सिंक्रोनस स्पीड डिक्रीजेस. जर सिंक्रोनस स्पीड सर्वांना माहिती आहे आणि ॲक्च्युअल स्पीड म्हणजे एन डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे तिथं बघितलं आपण सिंक्रोनस स्पीड हे स्पीडला कसं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे ह्या टेबलवरून आपण बघितलं, वरच्या टेबलवरून आपल्याला क्लिअर होतं आहे की नंबर ऑफ मशीन पोल चेंज केले तर सिंक्रोनस स्पीडसुद्धा काय होते, चेंज होते. म्हणजेच फ्रॉम दी अबाव टेबल इट इज क्लिअर दॅट ड्यू टू चेंज इन नंबर ऑफ पोल्स सिंक्रोनस स्पीड एन एस इज ऑल्सो चेंजेस. हेन्स ॲक्च्युअल स्पीड एन ऑल्सो व्हॅरीज. म्हणजेच पोल चेंज झाले म्हणजेच सिंक्रोनस स्पीड चेंज होतं आहे आणि ॲक्च्युअल स्पीडसुद्धा काय होतं, चेंज होतं आहे. The number of poles can be changed by change in connection of stator winding. अगोदरच मी सांगितलं होतं की इंडक्शन मोटरचे पोल हे इमॅजिनरी असतात आणि ते DC मशीनसारखे व्हिजिबल नसतात. प्रत्येक सेकंदाच्या पार्टला जसा करंट पुढं फ्लो होईल तसं काय होतं आहे की इंडक्शन मशीनचे स्टेटरचे जे पोल आहेत ते चेंज होत राहतात. म्हणजेच ह्या ठिकाणी जे नंबर ऑफ मशीनचे पोल आहेत ते चेंज करू शकतो आपण स्टेटर वाइंडिंग कनेक्शनने. इट हेल्प्स. ह्यासाठी आपल्याला सिम्पल स्विचिंग लागेल. इन दिस मेथड टाईम ओनली हॅज अ टाईप्स. म्हणजेच टाईम पण थोडा जास्त लागतो आणि जास्तीत जास्त आपण 2 टाईपचेच पोलचे कनेक्शन आपण करू शकतो, म्हणजे 2 पोल आणि 4 पोलचेच. तर ही पहिली मेथड बघितली आपण, पोल चेंजिंग मेथड. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण फायनल कन्क्लुजन करू शकतो की ॲक्च्युअल स्पीड आहे ते सिंक्रोनस स्पीडला प्रोपोर्शनल असतं आणि ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे पोलला. म्हणजेच ह्या प्रकारे म्हणजे इन दिस वे ॲक्च्युअल स्पीड एन कॅन बी चेंज. नाऊ सेकंड मेथड, फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड ऑर व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी मेथड. म्हणजेच ह्याच मेथडला आपण म्हटलं होतं VF म्हटलं होतं आपण. म्हणजेच ह्या मेथडमध्ये फ्रिक्वेन्सी कंट्रोल करतो आहे आणि म्हणजेच आपण व्हेरिएबल व्होल्टेज आणि व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी आपण हे करतो. त्यासाठी थोडंसं इलेक्ट्रॉनिक सर्किट आपल्याला यूज करावं लागेल, कारण फ्रिक्वेन्सी पण व्हॅरी करायची आणि व्होल्टेज पण व्हॅरी करायचं. म्हणजेच ह्या ठिकाणी थोडंसं लक्ष दिलं तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, AC व्होल्टेज आपण जे दिलेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला हे व्होल्टेज स्टेटरला द्यायचं. हे स्टेटरचं टर्मिनल आहे. पण बिफोर AC सप्लाय आपण दिलेला आहे कशाला, म्हणजे तो कॉन्स्टंट V आहे. कॉन्स्टंट सप्लाय व्होल्टेज आहे. सप्लाय करून येणारं सर्वांना माहिती आहे की ते व्होल्टेज आपल्याला किती 440 असेल आणि 50 हर्ट असेल. तर म्हणजे इनपुट व्होल्टेज आहे, कॉन्स्टंट व्होल्टेज आणि कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ते आपण AC to DC कन्व्हर्टर दिलं आहे. म्हणजेच काय होतं ह्या ठिकाणी ते ह्या ठिकाणी कन्व्हर्टर AC to DC करेल आणि त्याच्यामध्ये काही जर ACचा जर पल्स राहिला तर ही कॅपॅसिटर बँक आहे सर्वांना माहिती. कॅपॅसिटर DCला यायला करतो आणि AC कॉम्पोनंटला ब्लॉक करतो, म्हणजे हा फिल्टरचं काम करतो या ठिकाणी. त्यानं 3 फेज इन्व्हर्टर सर्वांना माहिती आहे काय करतो आहे. इन्व्हर्टरला आता काय भेटतं आहे, इनपुट DC आहे म्हणजेच इन्व्हर्टरचं आउटपुट आपल्याला काय भेटतं आहे, व्हेरिएबल व्होल्टेज आणि व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. म्हणजे हा थोडक्यात व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ज ह्या प्रकारे वर्क करतो आहे. आता याचं वर्किंग ॲक्च्युली कसं आहे ते समजून घ्या की प्रिव्हियसली आपण बघितलं होतं सिंक्रोनस स्पीड हे 120F/P ला म्हणजे हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड कशाला प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सीला आहे. आणि सेम आपण काय करू आता फ्रिक्वेन्सी आणि पोल म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आपण पाहूया. फ्रिक्वेन्सी आपण घेऊया 25, 40, 50 आणि 60 हर्ट्ज घेतली आपण. ओके, म्हणजेच फ्रिक्वेन्सी आपण काय करू गेलो वाढवत गेलेलो आहे. तर सिंक्रोनस स्पीड पाहून घ्या. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण घेतलं
पोल आपण काय केलं ऑलमोस्ट कॉन्स्टंट ठेवलेले आहेत, 4 4 4 ठेवलेत. म्हणजे आपण फक्त काय करतोय फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतोय. तर तर काय दिसतं आपल्याला सिंक्रोनस स्पीड जे आहे ते आपल्याला दिसतंय इन्क्रीज झालेलं. तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूसुद्धा पुट करू शकता आणि पाहू शकता. म्हणजेच जे काय आपण म्हणू सिंक्रोनस स्पीड हेच डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं ॲक्च्युअल स्पीडला. म्हणजेच जर फ्रिक्वेन्सी वाढवली पण त्यावेळेस पोल काय केले कॉन्स्टंट ठेवले, तर त्या केसमध्ये आपल्याला सिंक्रोनस स्पीड म्हणजेच फायनली आपल्याला ॲक्च्युअल स्पीड काय होतं आहे ते इन्क्रीज झालेलं दिसतं आहे. म्हणजेच स्पीड जे आहे एन बाय चेंज इन सिंक्रोनस स्पीड. म्हणजे आपण सिंक्रोनस स्पीड चेंज करून कसं चेंज केलं या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपण वाढवत गेले पण पोल आपण कॉन्स्टंट ठेवलेले आहेत. म्हणजेच ह्या टेबलवरून आपल्याला क्लिअरली आयडिया मिळालेली आहे की पोल कॉन्स्टंट ठेवलेत पण फ्रिक्वेन्सी चेंज केली. आता फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी आपल्याला जो काही इन्व्हर्टरच्या अक्रॉस आपल्याला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी म्हणजे हे संपूर्ण जे कनेक्शन आहे संपूर्ण कनेक्शन यालाच व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी व्हेरिएबल व्होल्टेज म्हणजे व्ही एफ सुद्धा म्हटलं जातं किंवा व्हेरिएबल व्होल्टेज किंवा व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण आता पहिल्यांदा फक्त पहिलं फ्रिक्वेन्सी व्हेरिएबल केलेली आहे. आणि जर आपण आता ॲक्च्युअल स्पीडसुद्धा आपण व्हॅरी करतो आहे पण इन प्रॅक्टिस म्हणजे ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आपण काय करतो आहे व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी हा दोन्ही रेशो आपण काय करतो आहे व्हॅरी करतो आहे. म्हणजेच कॉन्स्टंट बाय व्हेरिएबल व्होल्टेज अँड व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी विथ द हेल्प ऑफ व्ही एफ डी ड्राईव्ह. म्हणजे जे काय आपण व्होल्टेजसुद्धा व्हेरिएबल करतो आहे आणि फ्रिक्वेन्सीसुद्धा व्हेरिएबल करतो आहे. पण याचं मेन याचं जो काय आहे कुठल्याही मोमेंटला जो व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी रेशो असेल हा आपल्याला कॉन्स्टंट मेंटेन ठेवावा लागतो आहे. एका कमी लेवलपेक्षा त्याची व्हॅल्यू आली तर इंडक्शन मोटर सॅच्युरेशन रिजनमध्ये जाते. म्हणजे स्टेटर कोरला आपण सप्लाय देतो आहे व्होल्टेज पण देतो आहे करंट पण देतो आहे पण ते व्ही अपॉन एफ म्हणजे हा जो रेशो आहे हा मेंटेन नाही केला तर काय होतं आहे कोर सॅच्युरेशनमध्ये जाते म्हणजे कोर फ्लक्स जनरेटच करत नाही. म्हणजे तो रेशोसुद्धा मेंटेन करावा लागतो आपल्याला. आता नेक्स्ट आपण पाहूया स्टेटर व्होल्टेज कंट्रोल तिसरी मेथड. सर्वांना आता म्हणजे माहिती आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर बघितला आपण व्हेरिएबल व्होल्टेज आपण देऊ शकतो या ठिकाणी. म्हणजे ह्या मेथडमध्ये स्टेटर व्होल्टेज म्हणजेच V1 किंवाच E1 इज आपण हा व्हॅरी करतो आहे टू ऑप्टेन स्पीड कंट्रोल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. आता स्पीडचं आणि व्होल्टेजचं रिलेशन काय ते आपण पाहूया. सर्वांनी पाहून घ्या ह्या मेथडला ॲटो ट्रान्सफॉर्मरच जोडला जातो कारण व्हेरिएबल व्होल्टेज जर प्रोव्हाइड करायचा असेल तर आपण 3 फेज ॲटो ट्रान्सफॉर्मरने 0 टू रेटेड व्होल्टेजपर्यंत आपण प्रोव्हाइड करू शकतो. सर्किट डायग्राम पहा 3 फेज इनपुट आहे ICTP आयर्न क्लॅड ट्रिपल पोल, त्यानंतर 3 फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर आणि हा 3 फेजचा करंट आहे हा आपण डेल्टा कनेक्टेड स्टेटरला दिलेला आहे आणि हा या ठिकाणी काय रोटर वाइंडिंग आहे. आता पुढं सर्वांना माहिती आहे की स्टार्टिंग टॉर्कचं एक्सप्रेशन काय आहे का Ke2² R2 अपॉन R2² प्लस X2² न्यूटन मीटर. स्टार्टिंगला स्लिप काय असते नेहमी 1 असते म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी आज बघितला रनिंग कंडिशनच्या एक्सप्रेशनमध्ये ते आपण बघितलं की 1 झालेलं आहे. म्हणजेच जो टॉर्क आहे आणि जो काय रनिंग कंडिशनचा जो टॉर्क आहे तो किती आहे KSE2² R2² प्लस SX2². म्हणजेच ह्या स्टँड स्टीलला म्हणजे स्टार्टिंगला स्लिप काय असतं नेहमी 1 म्हणजे त्याच्यावरून आपल्याला स्टार्टिंगचा भेटलेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही कंडिशनमध्ये जर बघितलं आपण तर स्टेटर टॉर्क कशाला प्रोपोर्शनल आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे E2² म्हणजेच सप्लाय व्होल्टेजला आहे. म्हणजेच जर आपण म्हणजेच सप्लाय व्होल्टेज E1 और V1 हा कशाला प्रोपोर्शनल आहे फ्लक्सला. म्हणजे व्होल्टेज कमी फ्लक्स कमी आणि तोच फ्लक्स कशाला प्रोपोर्शनल आहे जेवढा फ्लक्स कमी तेवढं RMF कमी, RMF कमी तेवढं काय येईल जो काय आहे RMF कमी म्हणजेच तेवढंच आपल्याला रोटरचा EMF आउटपुट हा कमी भेटेल आणि टॉर्क हा सर्वांना माहिती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n असतो. म्हणजे टॉर्क जास्त आणि स्पीड कमी. तर ह्या एक्सप्रेशननुसार आपण जर बघितलं ती अबाव रिलेशन इज ऑल्सो प्रूव्ज फ्रॉम दी टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स. टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक बघून घ्या तुम्ही. टॉर्क इन्क्रीज झालं तर स्पीड डिक्रीज होतं आहे आणि स्पीड जर इन्क्रीज झालं तर टॉर्क डिक्रीज होतं आहे. दोनच मिनटं.
म्हणजेच ही मेथड जी काय आहे एवढी इफेक्टिव्ह नाही, कारण ह्या मेथडमध्ये जो काही स्पीड व्हेरिएशन आहे हे जनरली आपल्याला 5 to 10% भेटतं आहे. तर आजच्या पुरतं आपण या 3 मेथड बघितल्या. पहिले बघितले आपण पोल चेंजिंग मेथड, सेकंड मेथड बघितली आपण व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी, आणि थर्ड मेथड बघितली आपण स्टेटर व्होल्टेज कंट्रोल. तर हा व्हिडिओ सर्वांनी आता पाहून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण उरलेल्या मेथड पाहूया, आणि त्यानंतर आपण पुढील जो लेक्चर येईल त्यामध्ये आपण इंडक्शन मोटरचं सिलेक्शन आणि मेंटेनन्सचा पार्ट पाहूया. थँक्यू व्हेरी मच.